लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। गुजरात वनविभाग हिंसक बिबट्या महाराष्ट्राच्या सीमेत सोडताना गावकऱ्यांनी केला विरोध। सातपुड्यातील दुर्गम भागातील मनीबेली येथील प्रकार कोणाच्या इशाऱ्यावर गावात हिंस्र बिबटे गुजरात वनविभाग सोडत आहे, गावकऱ्यांचा प्रश्न। बातमी येत आहे नाशिक येथून। नर्मदा काठावरील गुजरात राज्यातील केवडिया कॉलनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी महाराष्ट्र राज्य सीमा भागातील मनीबेली या गावात दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी हिंसक प्राणी बिबट्याला सोडायला आले असता गावकऱ्यांनी प्रचंड विरोध केला। मनीबेली येथील सुज्ञ नागरिकांनी हिंसक प्राणी बिबट्या महाराष्ट्रात सोडायला विरोध केल्याने गुजरात वन विभागाचे अधिकारी माघारी फिरले। स्थानिक रहिवाशांच्या मते गुजरात वन विभाग आदिवासींना मारण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया दिली। यावेळी अतिशय अमानवीय प्रकार गुजरात वन विभागाने केल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। अगोदरच नंदुरबार जिल्ह्यामध्ये हिंसक बिबट्यांनी धुमाकूळ माजवून पाळीव पशु, जनावर, मानवी वस्त्यांमध्ये घुसत मानवी बळी घेतला असून गुजरात वन विभाग स्थानिक आदिवासींना मारण्याचा कट रचत असल्याचे स्थानिक गावकऱ्यांना वाटत आहे। याबाबत महाराष्ट्र शासनाने गुजरात वन विभागाला जाब विचारून या घटनेबद्दल माहिती जनतेला देणे आवश्यक आहे। 17 रोजी मनीबेली येथे महाराष्ट्र राज्याच्या हद्दीमध्ये गुजरात वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी बिबट्या बार्जमध्ये नर्मदा विकास विभागाचा बार्जमध्ये पिंजरा घेऊन महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये जिथं जीवनशाळा आहे आणि आदिवासी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे त्या ठिकाणी बिबट्या सोडायला आले असता स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला, त्यामुळे ते परत फिरले। परंतु हा आदिवासीवर अन्याय आहे। तिथं लोकवस्ती असताना असं सिंहस्त्र जनावरे सोडून लोकांना एक प्रकारे त्यांचा मूलभूत सुविधा हिसकावून घेण्याचा प्रयत्न गुजरात शासन करत आहे। त्याला महाराष्ट्र शासनाचा पाठिंबा आहे का, हा आम्हाला स्थानिक लोकांचा प्रश्न आहे। रिपब्लिकन वार्तासाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।